ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी बघूयात। मुंबईच्या दहिसरमधील 23 मजली इमारतीला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। 6 जण यात जखमी झालेत तर एक जण गंभीर आहे। इमारतीतील 36 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय। या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलंय। आता पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। अकोल्यामध्ये एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चाकूचा धाक दाखवत तौहीद वैद्य या नराधमानं हे कृत्य केलंय। या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कसायासोबतच 2 साथीदारांना त्याच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। कसायाविरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलं। नाशिकमधील चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात झाला। क्रेन कोसळल्यामुळे डिव्हायडर तुटला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे। विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे 3 जण जखमी झाले। 40 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीत तब्बल 17 कुटुंब राहत आहेत। जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर वसई विरार शहर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र नागरिकांनी ती इमारत रिकामी केली नव्हती। नागपूरच्या धनगौरी कॉलनीमध्ये चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। अटक केलेल्या चोरट्यांमध्ये एका बंगाल्याचा समावेश आहे। चोरट्यांकडून पोलिसांनी 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। शहापुरात मुंडेवाडी आसनगावमध्ये भारंगी नदीपात्रामध्ये 3 तरुण वाहून गेलेत। तिघांपैकी 2घांचा मृतदेह सापडला। दरम्यान एका जीवरक्षक दलाकडून एकाचा शोध सुरू आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये वसंत व्हॅली परिसरातील प्रसूतीगृहात एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। कर्जतच्या महावीर पेठेतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। दरम्यान आगीत रोख रक्कम मात्र जळल्याची माहिती मिळाली आहे। धुळ्यामध्ये गणपती विसर्जन करून घरी परतत असताना शहरातील एका तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झालाय। धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर दुचाकीचा अपघात झाला। यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला। खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे। तेलंगणातील हैदराबादमध्ये त्याला अटक करण्यात आली असून शंकर उर्फ अरुण येरा मिच्चा असं अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचं नाव आहे। त्याच्यावर 2 राज्यामध्ये मिळून 5 लाखांचं बक्षीस होतं।